नमस्कार मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुम्हाला टॉप सिक्रेटचा प्लॉट दाखवतोय. ही नवीन लागवड केली आहे आता. आपण शिर्डी प्लस टॉप सिक्रेट केलेला आहे. तर आता तुम्हाला हे टॉप सिक्रेट नवीन लागवड दाखवतोय. तेव्हा ही नवीन रोप लावलेलं आहे. आणि हे नवीन रोप जिथं लागवड केली आहे, तेव्हा तिथं हे असं तुम्हाला खात दिसायला असेल. इथं वेज पाळलंय काठीनं आणि या वेजामध्ये खत टाकलंय आपण. बरोबर हे हे आहे आपलं ड्रिपर इथं आहे. या ड्रिपरच्या इथं बरोबर, कारण हे ड्रिपरमुळं काय होणार आहे, पाणी इथं येणार आहे आणि पाणी आल्यामुळं हे भिजून ओला होऊन हे खात इथं विरघळणार आहे. त्याच्यासाठी आपण हे असे खड्डे घेतलेले आहेत. आता ही नवीन लागवड आहे बघा, हो का, त्याचाही आता फुटवा सध्या असा चालू आहे. सध्या चिटकली ती झाडं. ह्याला एक ड्रिचिंग केली आहे, रोको आणि ह्युमिक ॲसिड. ह्याची एक ड्रिचिंग केलेली आहे फक्त आपण. आणि मित्रांनो, नवीन जे लोक असतील आपल्या चॅनलवरती, तर त्यांच्यासाठी मी माहिती सांगतो. हे बघा, ही झाडाच्या बाजूला एक असा खड्डा करायच्या काठीनं, इळूची काठी घ्यायची बारकी, हे बघा ह्या साईजची, आणि ह्या साईजच्या काठीनं हे एक असं नुसतं काठी बुडवून बाहेर काढायची आहे. ज्यानेकरून इथं काय करता येईल, तुम्हाला दोन गोष्टी करता येतील. की एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करता येईल, की बाबा जे काय तुम्ही बेसल डोस टाकणार आहे ते इथं टाकू शकता. बरोबर ती जमिनीत राहील, बुजवायची गरज नाही. आणि हे बरोबर ड्रिपरच्या इथं जर ती वेस तुम्ही पाडले असाल, तर पाणी जसं जसं ह्याला मिळेल तसं तसं ते विरघळत, जसं पाहिजे तसं ते आपलं फूल किंवा हे आपलं झाड ह्याच्यामुळे शोषून घेणार आहेत ह्या अन्नद्रव्य. बरोबर आहे का? त्याच्यासाठी असा खड्डा पाडायचा आहे. आणि दुसरा फायदा याचा असा आहे, की ज्यावेळेस आपण ड्रिचिंग करतोय, ड्रिचिंग करत असताना एकदम सोपं, म्हणजे ही वेज असल्यामुळे काय होईल माहिती आहे का, इथं फास्ट टाकलं की इकडे इकडं पसरणार नाही, ते डायरेक्ट त्या मुळ्याला जाऊन पोचेल ती. इथं जर आपण ड्रिचिंग ओतली तर, बरोबर आहे का? तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो, हे नवीन लागवडीचं ही एवढी लागू झाली आहे आता. प्रत्येक झाडाला आपण तसं वेज पाडलंय आणि वेज पाडून हे असं खत इथं मध्ये टाकलेलं आहे. काळा खत आणि ते हे दिसायला बघा, 9-24-24 एक टाकलाय आणि सेंद्रिय खत एक टाकलाय. दोन्ही मिक्स करून टाकलं त्याच्यामध्ये आपण. काळा खत आहे तो सेंद्रिय आहे, आणि ते दुसरं जे दिसायला तुम्हाला ते 9-24-24 आहे. तर हे अशा पद्धतीमध्ये हे केलेलं आहे बघा मित्रांनो. खत जर वरच्या वरी जर टाकला तर मित्रांनो काय होईल माहिती आहे का, की वरच्या वरी टाकल्यामुळे तो मुळ्याला पोचायला वेळ लागेल आणि त्याला खाण्यासाठी थोडासा लांब पडेल. मग ती असं खड्डा करून टाकलं तर डायरेक्ट मुळ्याच्या जवळ जाईल. पाणी जसं विरघळलं तसं तसं मुळ्या त्याच्यात शोषून घेतील. त्याला जेवढं अन्न पाहिजे तेवढं ते खातील. त्यासाठी ही वेज पाडणं गरजेचं आहे मित्रांनो. ह्याच्यासाठी ही वेजाची आयडिया केली बघा. तर मित्रांनो, हे आपण जी नवीन दुसरी लागवड केलेली आहे, हे बघा इथं एक ड्रिपर आहे, बरोबर. हे बघा इथं एक ड्रिपर आहे, एक ड्रिपर बघा इथं आहे. बघा दुसरं ड्रिपर इथं आहे, दुसरं ड्रिपर इथं आहे, आणि तिसऱ्या ड्रिपरला एक दुसरं झाड लावले आपण. म्हणजे 2 ड्रिपर मध्ये सोडलेत आणि तिसऱ्या ड्रिपरला आपण दुसरं झाड लावलेलं आहे. एवढा अंतर मधला ठेवलेला आहे. हे 5 फूट अंतर आहे दोन्हीच्या मधला. 5 फुटी सरी घातलेली आहे आणि 5 फुटी सरीच्या सरीला हिरो लागवड केलेली आहे. आणि ही लागवड 5 बाय 2 फूट अशी लागवड आहे. एवढं अंतर ठेवलेलं आहे आपण. वरची जी बाग लावली होती का, त्या बागेत काय झालं की दाटण झाली जास्त जरा. आणि मला वाटतं ही सुद्धा अंतर, मधलं अंतर जास्त ठेवणं गरजेचं होतं. 8 बाय 2 करायला पाहिजे होतं, पण मी 5 बाय 2 केले. कारण जसं झाडं मोठी मोठी होतील तसं तसं मित्रांनो ह्याला लई जागा लागते. आता तुम्ही बघू शकता, माझा टॉप सिक्रेटचा जो वरचा प्लॉट आहे, या प्लॉटमध्ये अक्षरशः आता ते पोतं जर बांधलं हार्वेस्टिंग करताना किंवा फुलं कट करताना, जे मी कमरेला पोतं बांधतात, तर हे पोतं घेऊन जायला सुद्धा त्रास होते बघा आता. तरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काम बघा हे केलं मी या दोरीचं. ही दोरी 2 दोऱ्या बांधल्यामुळं फटं जर इकडे इकडे पडलं नाही, तर त्याच्यामुळे असं सरळ तर झालं नसतं. हे फटं इकडं मला सांगा, ही किती मोठा फटा आहे. ही मोठा फटा जर समजा हिथं आला असता तर आपल्याला जाता आलं असतं का? ही सगळी मोडामोडी जास्त झाली असती. तर मोडामोडी होऊ नये म्हणून ही हिरव्या कलरची मी दोरी बांधली आणि दोरी बांधून
ह्या झाडांना जी मोठ्या मोठ्या फांद्या आहेत त्या मोठ्या मोठ्या फांद्यांना तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं बघा की ते झाड फांदी तुटू नये म्हणून त्याला अशा मध्ये सुतळ्या बांधल्या त्या अशा पद्धतीमध्ये सुतळ्या बांधून टाकल्या सगळीकडेच. मित्रांनो तण लय आहे पण लय तण येले तणानं जीव चाललाय बघा. लय म्हणजे तण सुधरू दे ना गेले. आता हे आपलं ह्याला मध्ये कुठलं फवारणी करावी हे कळना गेले कारण एक औषध मिळतंय की ते मातीवर गेलं तर डिस्ट्रॉय होतंय आणि पानावर गेलं तर ते झाड जळतंय. पण ते झाड जळतंय खरं आहे पण ते झाड ही जळून म्हणजे बरं आहे त्यासाठी मी थांबलोय जरा. अजून जरा थोडासा ते आपलं फवारणीसाठी मधलं अंतर तणनाशक जळण्यासाठी दुसरं जे कुठलं औषध मिळणार आहे ते नक्कीच मी तुम्हाला सांगतो आणि त्याची माहिती पण लवकरच देतो मित्रांनो. मित्रांनो माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये काय अडचण असेल तर सांगा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.